नमस्कार, माझे नाव कौस्तुभ दीपक पाटील. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे. माझ्या प्रोजेक्टचे नाव प्लास्टिकचे दुष्परिणाम. प्लास्टिकच्या राक्षसाने पृथ्वीला गिळंकृत केलेली आहे. तिला वाचवणे आपले काम आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढत आहे. प्लास्टिक आरोग्यास हानिकारक आहे. आपण मुलांना प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्यायला देतो. शाळेमध्ये जाताना प्लास्टिकच्याच बॉटलमध्ये आपण त्यांना प्यायला देतो पाणी. तर असं करणं चुकीचं आहे. आपण त्यांना स्टीलच्या बॉटल किंवा मातीच्या भांड्यातून पाणी दिले पाहिजे. आपण लहान मुलांना किंवा शाळेतील मुलांना प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण देतो. कुठं जायचं असेल तर याच प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण घेऊन जातो. पण या जर प्लास्टिकच्या डब्यामध्ये गरम जेवण भरल्यास ते आपल्या आरोग्यास हानिकारक होत आहे. म्हणून आपण स्टीलच्या डब्याचा वापर केला पाहिजे. आपण लग्नकार्य ठिकाणी पण प्लास्टिकच्याच प्लेट असतात अशा जेवणासाठी, पण आपण तिथेही कागदी प्लेट किंवा पत्रवालीचा यूज केला पाहिजे. तर प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक आहे. आपण बाजारामध्ये खरेदीसाठी जातो व अशा या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो. हे चुकीचं आहे. आपण अशा कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. बाजारात जाताना अशा प्रकारे कापडी पिशव्या बाजारात नेल्या पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. आपण पण निरोगी राहू. आपण कचरा असा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करतो व टाकून देतो, उकिरड्यावर टाकून देतो व गुरेढोरे येतात व प्लास्टिकच्या पिशवी सहितच आतमधला अन्न खातात. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे रोग होतात. म्हणून आपण असं प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा बांधून न टाकता ओला कचरा व सुका कचरा असे वेगवेगळे करून ते टाकले पाहिजे. प्लास्टिकचा कचरा गटारात साचल्यामुळे पूर होतो व प्लास्टिक जाळला तर विषारी वायू, हानिकारक वायू वातावरणात मिसळतो. त्यामुळे प्राणी, पक्षी, झाडे, जलचर प्राणी, मनुष्य या सर्वांना धोका असतो. प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम आहेत. प्लास्टिक आरोग्यास हानिकारक आहे. प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. प्लास्टिकमुळे कचऱ्याचे जास्त निर्माण होतं. प्लास्टिकचे प्रदूषण थांबवायचे असेल तर आपल्याला प्लास्टिक पिशवीतून सामान आणायला नाही पाहिजे. प्लास्टिकच्या बाटल्याचा वापर बंद केला पाहिजे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला पाहिजे. तर आपण कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. स्टीलच्या बॉटलचा वापर केला पाहिजे. स्टीलच्या डब्याचा वापर केला पाहिजे. जर असं केले नाही तर राक्षस पृथ्वीला खाऊन टाकतील. प्लास्टिक पृथ्वीला नष्ट करेल. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण आपल्यापासूनच प्लास्टिक बंदीला सुरुवात करूया, नाहीतर हे प्लास्टिकचे राक्षस पृथ्वीला नष्ट करून टाकतील. प्लास्टिक नहीं कोई शान है, हमें अपने जीवन से मिटाना इसका नामो निशान है.